चौथा दिवस जादुई आरोग्य. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे, हे म्हटलेलं आहे वर्जिन रोमन कवी यांनी. तर हे आपल्याला माहीत आहे, आपण वापरतो पण, हे सांगायला सांगतो पण सगळ्यांना. पण आपण तितकंसं आपल्या हेल्थला इम्पॉर्टन्स देतो का? देत असाल तर छान गोष्ट आहे, पण देत नसाल तर आजपासून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. हेल्थ इज वेल्थ हे आपल्याला माहिती आहे, पण आपण त्याला गृहीत धरलेलं असतं. ठीक आहे ना, त्याला काय, कुठं मला काय दुखतंय, मला कुठं काय होतंय, ठीक आहे ना, रोजचं चाललंय ते चालू दे ना, हे जे म्हणतो ह्याला गृहीत धरणं म्हणतात. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो. मग काहीतरी दुखायला लागतं, मग काहीतरी त्रास व्हायला लागतो, तेव्हा आपण विचार करायला लागतो, अच्छा मी त्यावेळेस ते केलं बरं झालं असतं, मी त्यावेळेस असं केलं असतं बरं झालं असतं, हे आपण नंतर म्हणतो. पण तेच आपण आधी लक्षपूर्वक त्या गोष्टींसाठी ते करतो का? नाही करत. तर ते आता करायचे आपण. आणि त्यावेळी आपल्याला उमगते की आरोग्य नसेल तर आपल्याकडं काहीही नाही. आरोग्यच नसेल तर पैसा उपयोगी येतो का आपल्याला? पैसा असून तुम्हाला तो वापरताच येत नाही, बाहेर जाताच येत नाही, फिरताच येत नाही आहे, तर काय उपयोग मग? तर आरोग्य ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि त्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ राहायला हवंय. आरोग्यविषयीची एक इटालियन म्हण आहे, ती आपल्याला बहुतेकांना लागू पडते, आणि ती म्हण अशी आहे की ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो, जरी त्याला त्याची जाणीव नसली तरीही. ठीक आहे, त्याला त्याची जाणीव नसेल की त्याच्याकडचं जे आरोग्य आहे ते खूप छान आहे, तो श्रीमंत आहे त्या बाबतीत, पण त्याला त्याची जाणीव नसते. आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो. म्हणजे आपली तब्येत जेव्हा जास्त चांगली असते तेव्हा काही आपण त्याकडे लक्ष देत नाही. चांगली आहे मग काय लक्ष द्यायचं, ही जी गोष्ट आहे ना आपली, हे थिंकिंग चुकीचं आहे. ज्या गोष्टी आपल्यासाठी मौल्यवान आहेत त्या गोष्टींना आपण लक्ष हे दिलंच पाहिजे नेहमी. पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दांची सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरे होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्णवत होणे याशिवाय तुम्हाला काहीही सुचत नसतं. आरोग्य ही जीवनाने दिलेली देणगी आहे, ही तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबरच हे निरोगीपण असंच टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, शरीर हे असं बनलेलं आहे की ते ॲटोमॅटिकली स्वतःला क्युअर करण्याचा प्रयत्न ते करतच असतं, पण ते काय म्हणतंय, त्याला काय होतं, या गोष्टींकडेही आपलं लक्ष हे गेलं पाहिजे. आपल्या शरीराला आपल्याला ऐकता आलं पाहिजे. आपलं शरीर आपल्याला काय म्हणतंय ते आपल्याला कळलं पाहिजे. ते जर तुम्हाला कळलं तर मग तुम्ही त्याकडे लक्ष देऊन त्याच्यासाठी काय पाहिजे ते तुम्ही करता, आणि मग त्याची जी तक्रारी आहेत त्या तक्रारी होत नाहीत. मग लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. ज्याला ही कृतज्ञता आरोग्याविषयी वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी लक्ष नसेल तुमचं आणि तुम्ही कृतज्ञ नसाल, त्याबद्दल तुम्हाला आपुलकी नसेल, तर तुम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. मग कसंही खाणार, मग झोप नाही व्यवस्थित, मग व्यायाम करणार नाही, मग वॉकिंग नाही, काय नाही. मग असं जर केलं तर तुमची तब्येत
दिवसेंदिवस मग कमी होत जाणार आहे. म्हणजे तक्रारी सुरू होणार तुमच्या, आज हे दुखतंय, मग उद्या ते दुखतंय, मग असं होतंय तसं होतंय. हे आपोआप सुरू होतं. म्हणजे काय होतं, तर जी तब्येत तुमची चांगली होती ती तुमच्याकडून निघून जायला लागते. तर हे वाक्य प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडतं. मग ते रिलेशनशिप असेल, पैसा असेल, आरोग्य असेल, तुमच्या इच्छा असतील, प्रत्येक गोष्टीसाठी हे वाक्य उपयोगी पडतं. आणि हे वाक्य नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणं आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याचवेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीव्र खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. का जाणवू लागेल? कारण आपण इथून हा विचार करणार आहे की माझी हेल्थ छान आहे, माझी हेल्थ छान आहे, माझी तब्येत छान आहे, माझ्या तब्येतीसाठी मी वॉकिंग करणार आहे, छान जेवण घेणार आहे, हेल्दी फूड खाणार आहे. हे जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तर इथली सिस्टीम छान होते. इथली सिस्टीम छान झाली की आपोआप बॉडी पण चांगलं ॲक्ट करायला लागते आणि त्या पद्धतीने त्या वस्तू, त्या गोष्टी आपल्यासमोर यायला लागतात. तुम्ही जर विचार केला की मी खूप छान खाणार आहे, व्यवस्थित खाणार आहे, जे मला योग्य आहे तेच मी खाणार आहे, तर तुम्हाला आपोआप त्या गोष्टी येतील तुमच्यासमोर आणि तुम्ही तेच खाल. म्हणजे इथं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन पण करताय आणि त्यासोबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. तर हे जेव्हा दोन्ही येतं एकत्र तेव्हा आयुष्यामध्ये जादू घडते. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता. आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडतं. का घडतं? तर तुम्ही इथं चेंज करता. इथं जे घेत असतं आतमध्ये तेच बॉडी ॲक्ट करत असते, ते बॉडी घेत असते. इथं जे होत असतं ते बॉडी ॲक्ट करत असते. तर इथं तुम्ही जेव्हा चांगलं देताय, चांगलं विचार करताय, तर आपोआप बॉडी तसं ॲक्ट करत असते. त्यामुळं तुम्ही इथून जेव्हा विचार कराल की माझी तब्येत छान आहे, मी छान फूड खात आहे, योग्य फूड खात आहे, पाणी छान व्यवस्थित पित आहे, हे जेव्हा सगळं तुम्ही बोलाल तर आपोआप बॉडी तसं ॲक्ट करणार आहे आणि आपोआप तुमची शारीरिक तब्येत ही छान राहणार आहे. आपण इथं आरोग्य हा अर्थ फक्त शारीरिक तब्येतीसाठी घ्यायचा नाही. इथं तुमची मानसिक हेल्थ आणि शारीरिक हेल्थ दोन्हीसाठी आपण इथं अभ्यास करतोय. तुमची फक्त शारीरिक तब्येत चांगली आहे आणि तुम्ही इथं काही नको नको ते विचार करताय तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर आपल्याला स्ट्रॉंग हे दोन्हीही राहायचं आहे, मानसिक आणि शारीरिक. फक्त शारीरिक पण नाही राहायचं किंवा फक्त मानसिकही नाही राहायचं. आपल्याला दोन्हीही मेंटेन करता आलं पाहिजे. मानसिक ही आरोग्य छान पाहिजे आपलं आणि शारीरिक ही आरोग्य छान पाहिजे. शारीरिक आरोग्यासाठी तर आपल्याला माहीत आहे, योगा करायचे, प्राणायाम करायचे, वॉकिंगला जायचं. तसंच मानसिक हेल्थसाठीही मेडिटेशन इम्पॉर्टंट आहे. छान व्हिडिओ, एखादा मंत्र जो तुम्हाला येतात ते म्हणणं, ओम म्हणणं, चांगले व्हिडिओ ऐकणं, हा मानसिक व्यायाम आहे. म्हणजे मनाला छान वाटेल